मुख्य म्हणजे रोजच्या जेवणातील मुख्य पदार्थांवर तरी आपला हात बसलाच पाहिजे. अगो बाई, या आपल्या घरात राहणार आणि मी काय निजून राहू? मला नरकात तरी जागा मिळेल का? हे बघा, मला झेपेल तेवढं मी काम करेन. अहो सोमन काकू, असे काय करताय? तुम्हाला बरे नव्हते म्हणून निजून राहावयास सांगितले होते ना मी. चला बघू आधी माझ्या सोबत. अहो पण असं काय करताय? अहो राहू दे. चला बरे. पहा ना, सांगितले तरी ऐकतच नाहीत. बरे नाहीये त्यांना. काय म्हणत होतात तुम्ही? हा, तर रोजच्या जेवणातील मुख्य पदार्थांवर तरी आपला हात बसलाच पाहिजे. आणि रमाबाई, पदार्थ चुकेल अशी भीती मनात धरून तो करू नका, नाहीतर तो हमखास चुकलाच. त्यामुळे आत्मविश्वास हा हवाच. वहिनी साहेब, धाकल्या मालकांसोबत सार्वजनिक काका, भांडारकर पंत 4-5 माणसं आहेत आणि ते आज पंक्तीला इथंच आहेत अशी वर्दी बी दिली त्यांनी. अगो बाई, आता? अहो घाबरू नका, मी आहे ना, आपण करूया सारे. हा, हो या बाईसाहेब आहेत की, कशाला काळजी करताय? तोपर्यंत त्यांना फराळाचं काय हवं नको ते समज बघतो. चालू द्या तुमचं. बरे झाले हो, तुम्ही अगदी देवासारख्या धावून आलात. एकटी असते तर काय केले असते मी. चला सुरुवात करूया. रमाबाई, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याला काय करावयाचे आहे याची मनात चटदिशी नीट आखणी करणे, पूर्व तयारी करणे आणि अजिबात पसारा न मांडता हातासरशी कामे करत पदार्थ करणे हे स्वयंपाकाचे सूत्र आहे. आणि प्रत्येक पदार्थाचा स्वभावनी गुणधर्म ओळखलात ना की काम आणखीन सोपे होते. म्हणजे असे बघा, दुधी, मूग, तांबडा, भोपळा चटकन शिजतात, पण हरभरे, तोंडली आणि कुळीत शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. तिखट फोडणीत घातले तर जळते, मीठ घातले तर पदार्थ चटकन शिजतो, वाफ काढताना पातेल्यावरच्या झाकणावर पाणी घातले तर पदार्थ करपत नाही. असे सारे ऐकून नव्हे तर अनुभवाने समजून घ्या. आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकातला आनंद घ्यायला शिका. मग पहा, काम कसे हलके होईल आणि मनासारखे जमेलही. हो. एक सांगावयाचे होते. बोला. म्हणजे मी आज गोंधळलेच होते, पण आयत्या वेळी अन्नपूर्णाबाई आल्या आणि माझी अगदी शोभा होता होता वाचली. हे तुमचे तुम्हास पटले, हे बरे झाले. पण माझे तर पायच लटपटायला लागले होते. पण असे करून कसे चालेल रमाबाई? रोज रोज का कोणी येणार आहे तुमच्या मदतीसाठी धावून? सारे काही तुमचे तुम्हासच करावयास हवे. अगदी तरबेज नाही झाला तरी चालेल, पण वेळ तरी निभावून नेता आली पाहिजे की नाही? चुकलेच माझे, पण मी की नाही खरेच प्रयत्न करीन. आज अन्नपूर्णाबाईंनी देखील आईच्या मायाने खूप काही समजावून सांगितले, तेही लक्षात ठेवीन मी. रमाबाई, एक ध्यानात घ्या, संसाराची सारी कर्तव्ये महत्वाची आहेत आणि प्रत्येक बाबतीत आपण उजवे ठरावे असा विचार करा. एकदा का विचार केला की मग अंमलात आणण्यात कितीसा वेळ लागणार आहे? बरे, आज सायंकाळी कोल्हापूरहून तार आली आहे. उद्यापर्यंत सारी मंडळी पोहोचतील बहुधा. अगो बाई, म्हणजे मला आजच उद्या सकाळची सगळी तयारी करून ठेवावयास हवी. आणि हो, येणाऱ्या साऱ्या मंडळींची मनस्थिती जरा वेगळी असेल, तेव्हा विचारपूर्वक कामे करा.
त्याच वाटेकडे डोळे लावून बसले होते हो भाऊसाहेब. बाळंबटजींनाही म्हणत होते, माधवा आला की त्याच्या मांडीवर डोके ठेवून पडून राहणार आहे. आणि त्याला सांगणार आहे, असाच थोपटत राहा. आणि तो मायेने थोपटत असताना अलगद प्राण जावा कोणी तू. असे वाटते रे माधवा. माई कुठे आहेत? आहे बाहेरच बसलीये. तिच्याशी मी नाही हो टाकवणार पाऊलात. अगो बाई, रमे जागो, बघ माधवाकडे. पाराळवा आहे गो तो. माईची ही अवस्था बघवणार नाही हो, बघवणार नाही त्यास. जा जा.
स्वप्नही सारे हरपले स्वर हरवले घर दाटला दुःखाने आकाशाचा उर हरपले स्वर हरवले घर ओलांडा मार. आम्ही आहोत. जरा मौज करत होतो. म्हटलं आम्ही मेल्यानंतर तुम्ही काय करताय ते पाहायचे होते आम्हा. आता आमचा अखेरचा प्रवास सुरू झाला. तुम्हाला काय वाटले गेलो की काय? तुम्हा सर्वांना पोचवल्याशिवाय जाणार नाही हो. बाई, बाई, कुठे आहात तुम्ही? मी आले. कुठे आहात तुम्ही? रमे अगं यांनी मला हात मारले. मी पाहिले त्यांना. ते इकडे उभे होते. आई ऐका, माझे कोणी नाही यायचे. मला सोडून जाऊ शकत नाही.
तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही परमेश्वरा. परमेश्वरा आई सावरा स्वतःला. भाऊसाहेबांसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले, पण आपल्या प्रयत्नांना यश आले नाही हे आपले दुर्दैव. 2 महिने आम्ही भाऊसाहेबांच्या उशा पायथ्याशी बसून होतो. येथे आल्यावर हे डॉक्टर सिंक्लेअर यांच्याकडून दररोज तारेने त्यांच्या प्रकृतीचे मान जाणून घेत होतो. रजा मिळाल्यावर लगेचच आम्ही बग्ग्या जोडून करविरास निघालो, पण त्याच वेळी हे वर्तमान सांगणारी तार आम्हास मिळाली. मग मात्र आम्ही आलोच नाही. भाऊसाहेबांच्या अचेतन देहाकडे आमच्याच्याने पाहावले गेले नसते. खरेच सांगतो. आणि त्यापुढे होणारे सोपस्कार आमच्या अंतःकरणास सहन झाले नसते. एवढ्या एकाच कारणासाठी आम्ही आलो नाही. तेव्हा आम्ही आलो नाही त्याचे कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. आणि कृपा करून गैरसमजही करून घेऊ नका. आम्ही भाऊसाहेबांना वचन दिले आहे आणि आम्ही ते मरेपर्यंत पाळू. आम्ही पुत्रधर्म सोडणार नाही. भाऊसाहेबांनी आजपर्यंत जे जे केले ते सारे त्याच भावनेने आम्ही साऱ्यांसाठी करू याची खात्री बाळगा. आणि कोणासही कोणतीही अडचण आली तरी सांगण्यास अनुमान करू नका. भाऊसाहेबांचा मायेचा वारसा आपणा साऱ्यांनीच जपावयास हवा हे आपण ध्यानात ठेवूया.